आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली येथे राम सीता हनुमानाचे देखाव्याने शोभायात्रा काढण्यात आली. येथे अयोध्येतील श्री रामलला प्राण प्रतिष्ठान निमित्ताने मिरवणूक 21 जानेवारी रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून विविध ठिकाणी श्री राम सीता हनुमान यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढून श्री रामप्रभूचे पूजन यावेळी करण्यात आले. प्रभू रामचंद्र हिंगोलीत साकारल्याचे वैभव शोभायात्रेच्या माध्यमातून राम भक्तांना अनुभवास आले आहे. श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा अयोध्या नगरीत आज दिनांक 22 जानेवारी रोजी होणार असल्याने हिंगोलीत सुद्धा श्रीराम सीता हनुमानजी यांच्या प्रतिमेची शोभायात्रा राम भक्तांनी काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये सर्व सकल हिंदू समाज बांधव भगिनी, संत महात्मे, हरियाणा येथून लाईव्ह हनुमानजी व वानरसेना विशेष आकर्षण होते. तसेच राम दरबारातील विविध देखावे, सजीव झाक्या, वारकरी, लेझिम पथक, बँड पथक, DJ या सर्वांच्या सोबत शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन येथे श्री शिवाजी महाराजांचे सर्वांच्या साक्षीने पूजा आशीर्वाद घेण्यात आला. ही शोभायात्रा खुराणा पेट्रोल पंपापासून श्री संकटमोचन हनुमानजी यांचे पूजा अर्चना करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत चौकात मंचावर संत महात्मे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला व नंतर श्री रामाचे पूजन करून महाआरती करण्यात आली. या महाआरतीत सर्व सकल हिंदू समाज बांधवांनी आनंद घेतला. नंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, डॉक्टर श्रीकांत पाटील चंद्रवंशी, रामदास पाटील सुमटानकर, पुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव वांगर, पप्पू चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. आता इथला जे ग्रुप आहे त्यांचा एक थांबा